कोणी घडवलेली नाही, तर वडाच्या झाडामधून स्वयंभू प्रकट झालेली ही श्री भैरवनाथाची मूर्ती. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. तर तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा काशीला विश्वनाथाचं दर्शन घ्यायला जातो तेव्हा त्याच्या अगोदर काळभैरवनाथाचं दर्शन घेणं कंपल्सरी आहे. त्याशिवाय काशी विश्वनाथाचं दर्शन हे पूर्ण होतच नाही. काळभैरवनाथ म्हणजेच शिवांचा म्हणजे महादेवाचा रुद्रावतार म्हणजेच काळभैरवनाथ. आणि महाराष्ट्रात काही मोजकीच काळभैरवनाथाची मंदिरं आहेत. त्यापैकीच हे लातूर जिल्ह्यामध्ये असणारं बल्लाळनाथ चिंचोली गावामध्ये हे एक काळभैरवनाथाचं मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की येथे जी मूर्ती आहे काळभैरवनाथाची ती कोणीही घडवलेली मूर्ती नाही किंवा त्याची प्रतिष्ठापना केलेली नाही. ती स्वयंभू मूर्ती आहे. त्या ठिकाणी एक ओढा होता, तिथे वडाचं झाड होतं आणि ती मूर्ती त्या वडाच्या झाडामधून प्रकट झाली. तर हे जे मंदिर आहे ते या ठिकाणी जवळपास 7 ते 8 पिढ्यांपासून म्हणजे 250 ते 300 वर्ष जुनं हे मंदिर आहे. तिथून पुढे म्हणजे जसजसं काळ बदलत जाईल काळानुरूप ह्या मंदिरामध्ये जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे आणि त्याच्या तारखा समोर मंदिरामध्ये टाकलेल्या दिसतात आपल्याला. ते इसवी सन 1961 किंवा 1881 असं काहीतरी टाकलेलं आहे आणि ते जीर्णोद्धार केलेल्याच्या ते सण आहे. आणि या देवाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा खूप सोहळ्यात मूर्ती असते ही. तसं तर बऱ्यापैकी मूर्ती आपल्याकडं सोहळ्यात असतात, पण ह्याला अतिशय जास्त सोहळ्यामध्ये म्हणजे एकदा सकाळी स्वामींच्या हातून पूजा झाली की त्याच्यानंतर देवाजवळ जायला कोणालाही परवानगी नाही. स्त्रियांना देखील या देवाकडे जायला परवानगी नाही आणि माणसांना देखील देवाजवळ जायला परवानगी नाही. त्याच्यामुळे सोहळ्यात देवाची पूजा होते. चैत्र महिन्यात जी अष्टमी असते म्हणजे ज्या अष्टमीच्या वेळेला आपले शिखर शिंगणापूरची मोठ्या महादेवाची यात्रा असते त्या महिन्यामध्ये, चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्याच्या नंतर अष्टमी 8 दिवसांनी येते. त्यानंतर 8 दिवस इथे मोठी यात्रा असते देवाची आणि असे देवाचे दररोज अभिषेक चालू असतात 12ही महिने. गावातील असतील किंवा बाहेरगावचे देखील भक्त असतील तर असे नेहमीच अभिषेक चालू असतात. मंदिराभोवताली दिसणारे हे दगडी अवशेष पाहून लक्षात येतं की मंदिर खरंच खूप जुनं आहे, पण त्याचा जीर्णोद्धार चालू आहे त्यामुळे काही चांगल्या अवस्थेमध्ये आहे आणखीन. आणि सध्या देखील आम्ही गेलो होतो तेव्हा देखील मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालूच होतं, आणखीन बांधकाम चालू होतं. तर असं मोठं कळस आहे, शिखर आहे आणि कुठल्याही महादेवाच्या मंदिरात जेव्हा जातो किंवा कुठल्याही मंदिरात जेव्हा जातो तेव्हा असं म्हणतात की देवाचं दर्शन घेण्याच्या अगोदर कळसाचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. तर हे असं सुंदर दगडी बांधकाम आहे. मध्ये गाभारा देखील जुना आहे पण त्याला रिनोव्हेशन केलेलं आहे आत्ता काही. येथे जी अष्टमी, चैत्र अष्टमीला जी मोठी यात्रा होते तेव्हा रात्री 12 वाजता देवाचा छबिना निघतो. देवाचा छबिना निघतो म्हणजे देवाची मिरवणूक निघते आणि ती दर 7 दिवस दर दिवशी ती वेगवेगळ्या म्हणजे हत्तीवरून, घोड्यावरून, वेगवेगळ्या पालखीमधून अशी ती मिरवणूक निघते आणि ते हत्ती, घोडे आणि त्याच्यानंतर वर देव बसलेला अशी पालखी जी असते ती बैलगाडीमध्ये. त्या बैलगाड्या ह्या बैल लावत नाही त्या बैलगाड्यांना, तर जे पुरुष असतात सगळेजण तर ते तेवढ्या ओझ्यासकट ती पालखी ओढतात. अशी इथली पद्धत आहे, परंपरा आहे. आणि त्याच्या पुढं पालखीच्या समोर वेगवेगळे लोकनृत्य किंवा आपलं जे काही पारंपरिक जे लोककला आहेत त्या सगळ्या सादर केल्या जातात. तर असा हा मोठा उत्सव असतो जो 7 दिवस निरंतर चालू असतो गावामध्ये. आणि काळभैरवनाथ इथलं जे मंदिर आहे ते असं म्हणतात की हा स्वयंभू आणि एकदम जागृत देवस्थान आहे. इथे जो कोणी श्रद्धेनं येतो त्याच्या आयुष्यातील संकट काळभैरवनाथ महाराज जे आहेत ते दूर करतात. आणि ज्यांना कोणाला महाकालला जाणे शक्य नाही त्यांनी म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आहे, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या काळभैरवनाथाचं दर्शन घ्यावं की जे ज्योतिर्लिंगामधलं जे महाकालचं रूप आहे ते म्हणजेच भैरवनाथ आहे. तर हे असं एक सुंदर मंदिर आहे. सभामंडप देखील तुम्ही बघू शकता की त्याच्यावर वेगवेगळंच म्हणजे नक्षीकाम वगैरे केलेलं आहे. ते सुंदर मंदिर आहे, शांतता असते मंदिरामध्ये. छोटंसं गाव आहे, असं काही खूप मोठं नाही पण एक जुनं गाव आहे छान. आणि तुम्हाला तिथं एक वेगवेगळे वाडे देखील जुने बघायला मिळतील आणि हे मंदिर देखील. तर लातूर जिल्ह्यामधील मी तर या मंदिराबद्दल माहिती बघितली तर मला इंटरनेटवर देखील मिळाली नाही, म्हणून मी असंही व्हिडिओ करतच असते समजा. पण आपल्या लातूर जिल्ह्यामधील आणि एक असं छान स्वयंभू जागृत देवस्थान आहे हे. तर याची माहिती तुम्हाला मिळावी म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे.
आणि हीच ती मूर्ती जी वडाच्या झाडामधून प्रकट झालेली आहे. तर ही थोडक्यात माहिती जी काही मला मिळाली तिथल्या स्थानिक लोकांकडून ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जर आणखीन काही या देवस्थानाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, आम्हाला ते ऐकायला आवडेल. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू. हर हर महादेव.